मुलीच्या लग्नाच्याच दिवशी वडिलांबरोबर अतिशय भयंकर घटना घडली। 30 मार्चला अक्षदा पोकळगट या तरुणीचे लग्न होते। लग्नाचा कार्यक्रम आटोपला आणि सर्व काही व्यवस्थित चालू होतं, परंतु त्याच दरम्यान अशी काही भयंकर घटना घडली ज्याचा कोणी विचारही केला नव्हता। नेमकं काय घडलं हे पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। लोणी इथे राहणारे संदीप दत्तात्रय पोपळगट वय वर्ष 52 यांच्या मोठ्या मुलीचे लग्न होते। लग्नामधील सर्व काही गोष्टी व्यवस्थित पार पडल्या। लग्न झाल्यानंतर मोठ्या मुलीबरोबर मुलीची पाठराखण करण्यासाठी लहान मुलगी ऋतुजाला पाठवायचे होते। त्यामुळे वडील संदीप पोकळगट हे लहान मुलगी ऋतुजा हिला तिची कपड्याची बॅग घेण्यासाठी घरी परतले, परंतु घरी जात असताना अचानक स्पीड ब्रेकर आले। त्यांनी गाडीचा स्पीड कमी केला, परंतु पाठीमागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या घटनेमध्ये संदीप दत्तात्रय यांचा मृत्यू झाला, तर लहान मुलगी ऋतुजा हिचा पाय फ्रॅक्चर होऊन तिला देखील गंभीर